वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे श्री गणेश कृपा प्रतिष्ठान आयोजित शिल्पकार चषक 2025 प्रकाश झोतातील भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन समाजसेवक पांडुरंग खिलारे यांच्या माध्यमातून करण्यात आले। हे 2 दिवसीय सामने असून यामध्ये नवी मुंबईमधील जवळपास 18 संघांनी सहभाग घेतलाय, ज्यामधून 6 संघ महिलांचे तसेच 12 संघ हे पुरुषांचे आहेत। या सामन्यांच्या पहिल्या दिवशी भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक व माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पर्धेचे आयोजन नियोजन यांचे कौतुक केले। पत्रकारांसमोर आपली भावना व्यक्त करताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की मागील 9 वर्षांपासून पांडुरंग खिलारे हे कबड्डी सामने भरवून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतात। पांडुरंग खिलारे हे समाजसेवक असल्याची भावना वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली। गणेश कृपा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी पांडुरंग खिलारे हे शिल्पकार चषक भरवत असतात। यावर्षी जरा नीटनेटका चमकदार धमकदार त्या ठिकाणी कबड्डीचे सामने भरवलेले आहेत। पांडुरंग खिलारे हा खरा समाजसेवक आहे, त्याला राजकारणाचा वेळ नाही, समाजसेवेचा वेळ आहे। सर्वांना एकत्र करून सर्वांना सुख मिळावं ही धारणा ठेवून त्या ठिकाणी तो काम करतो। त्याच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा। पुढे त्यांनी असेही सांगितले की नवी मुंबईमध्ये देखील कबड्डी या खेळाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ते सातत्याने प्रयत्न करणार आहेत। आता मी 4 तारखेला विष्णूच्या भावीमध्ये आपण भेटणार आहोत, त्यावेळेला त्या गोष्टीचा सगळ्या अधिकाऱ्यांना निश्चितपणे काय त्याचा महत्त्वाचा भाग आहे तो समजावून सांगेल। समाजसेवक व स्पर्धेचे आयोजक पांडुरंग खिलारे यांनी यावेळी सांगितले की वनमंत्री गणेश नाईक यांच्या सन्मानार्थ त्यांच्या माध्यमातून स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत। आपल्या नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त या क्रिकेटच्या स्पर्धा होतात आणि क्रिकेटच्या स्पर्धा प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्राउंडवर होतात, परंतु आपल्या नवी मुंबईमध्ये कबड्डीच्या स्पर्धा होत नाही। आणि कबड्डीच्या स्पर्धा जरी झाल्या तरी त्या मातीच्या ग्राउंडवर होतात। तर खेळाडूंना एक प्रोफेशनल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही दरवर्षी प्रयत्न करत असतो आणि यंदाच्या वर्षी देखील साहेबांच्या सन्मानार्थ आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेला तुम्ही बघताय किती उत्स्फूर्त प्रतिसाद खेळाडूंचा मिळतोय आम्हाला। पुढे त्यांनी कबड्डी स्पर्धेबद्दल अधिक माहिती दिली। सर्वप्रथम तर मी सांगू इच्छितो की हे जे संघ आलेत त्यांना आपण फ्री एंट्री दिलेली आहे, त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा शुल्क घेतलेला नाही आहे आणि त्या ट्रॉफ्या पण तुम्ही बघितल्या असतील, अतिशय चांगल्या अशा ट्रॉफ्या त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेल्या आहेत। आणि टोटल 18 टीम खेळतात, त्यामध्ये 12 टीम या पुरुषांच्या आहेत आणि 6 टीम या लेडीजच्या आहेत। अजून 3 सामने बाकी आहेत। असं मिळून टोटल 18 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात। खेळाडूंना फर्स्ट एडची व्यवस्था आम्ही केलेली आहे, जर इमर्जन्सी झाली तर ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था आम्ही खेळाडूंसाठी केलेली आहे। तर खेळाडूंच्या सुरक्षा आम्ही पूर्णपणे ध्यानात घेऊनच ही स्पर्धा आम्ही राबवली। वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पर्धेला उपस्थित राहून जी कौतुकाची थाप पाठीवर दिली त्यामुळे मन भारावून गेल्याची भावना पांडुरंग खिलारे यांनी व्यक्त केली। खरं तर गणेश नाईक साहेबांना मी माझा गुरुच मानतो, कारण आज माझं हे 9वं वर्ष आहे स्पर्धेचं आणि या 9व्या वर्षामध्ये पदार्पण करताना 9च्या 9 वर्षी साहेब आमच्या स्पर्धेला आलेले आहेत आणि आज साहेब वनमंत्री जरी असले तरी देखील सर्वांवर त्यांचं तितकंच प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी आज माझ्या स्पर्धेला ते इथे आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी दादांचं देखील मनापासून आभार प्रकट। आपण ज्या व्यक्तीला आयडॉल मानतो, ज्या व्यक्तीला आपण आपला गुरु मानतो, त्या व्यक्तीने जर आपलं कौतुक केलं तर खरंच खूप मन भरून येतं, खूप चांगलं वाटतं आणि त्यांच्या ब्लेसिंग्स माझ्या पाठी सारखे आहेत। मला कुठलीही अडचण आली, रात्री 12ला जरी मी फोन केला तरी देखील मला मदत मिळते आणि त्यांच्यासारखा नेता नवी मुंबईमध्ये होणे नाही। माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक हे देखील या स्पर्धेला उपस्थित होते, त्यांचे देखील समाजसेवक पांडुरंग खिलारे यांनी आभार मानले। संजीव नाईक साहेबांचा रोल जर आपण बघितला नवी मुंबईमध्ये नेहमीच लोकांच्या संपर्कात राहणारे नेते म्हणून संजीव नाईक साहेबांकडे आपण पाहतो आणि संजीव नाईक साहेब सर्वप्रथम ज्यावेळेस कबड्डीची स्पर्धा मी ठेवणार होतो त्यावेळेस सर्वप्रथम संजीव नाईक साहेबांनी मला प्रतिसाद चांगला दिल्यामुळे यावेळेस मी चांगल्या प्रकारे ठेवू शकलो आणि संजीव नाईक साहेबांचे देखील मी आभार व्यक्त करतो की ते देखील या स्पर्धेला आले। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।